नमः पार्वते पते हर हर महादेव। सुरुवात अशी झाली म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की आम्ही काशीमध्ये आहोत, वाराणसी। सो चाललेलो आहोत ज्योतिर्लिंग करायला आणि मागे दिसतच असेल ॲज युजुअल माझे भाऊ। सो इथे खूप थंडी आहे, खरंच खूप थंडी आहे। किती वाफा निघतात तोंडात आणि खूप सगळीकडे फॉगच फॉग आहे। पण तुम्हाला माहिती आहे ना, मुलींना थंडी नाही वाजत। मस्करी नाही, पण खूप थंडी आहे, वाजते। पण मी नाही घातलंय जर्किंग। कसं आहे काशी, कसं आहे ज्योतिर्लिंग, सगळं दाखवते तुम्हाला। सो स्टे ट्यून गाइस। सो इथून आता आपल्याला मंदिर चालू होणार आहे। इथे खूप गेट आहेत, गेट नंबर 1, 2, 3 असे बरेचसे गेट नंबर आहेत। आपण जिथून चाललोय तिथेच तिकीट काउंटर आहे बाजूला। तुम्हाला VIP तिकीट काढायचे तर तुम्ही काढू शकता, पण मी ऑफ सीझन मध्ये गेले होते जानेवारीमध्ये, त्यामुळे मला तिकीट काढायची गरज नाही पडली, कारण की नॉर्मल लाईनलाच अजिबात गर्दी नव्हती, खूप निवांत दर्शन झालं। त्यामुळे हे त्रिशूल आहे असं म्हटलं जातं की पूर्ण काशी ह्या त्रिशूलावरतीच आहे। तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा। सो ह्या त्रिशूलाच्या बाजूने जो रस्ता जातो तो VIP एंट्री लोकांसाठी आहे। इथून सगळे जे लोकांनी VIP तिकीट घेतले त्यांच्यासाठी एंट्री, आणि हा जो दुसरा रस्ता जातो ते नॉर्मल लोकांसाठी, ज्यांनी VIP तिकीट कोणतंही तिकीट घेतलेलं नाहीये, निशुल्क दर्शन आपण ज्याला म्हणू शकतो। सो आम्ही निशुल्क याच्यामध्येच गेलेलो होतो। त्याच्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे फुलांचे स्टॉल, प्रसादांचे स्टॉल दिसतात। तुम्हाला इथे जर चप्पल ठेवायची नसेल तर इथून सरळ पुढे गेल्यानंतर तुम्हाला निशुल्क असं भेटलं। इथून आत गेल्यानंतर तुम्हाला निशुल्क असे लॉकर भेटले जातात। सो जिथे तुम्ही सेफली तुमच्या सगळ्या गोष्टी ठेवू शकतात। आम्ही आमचे मोबाईल फोन, 4 व्हीलरची चावी आणि बऱ्याच अशा मौल्यवान वस्तू ठेवलेल्या ज्या आमच्या सेफ राहिल्या होत्या, आणि त्यानंतर तुम्ही दर्शनाला जाऊ शकता। मोबाईल घेऊन जाणं अलाउड नसल्यामुळे दर्शन खूप छान होतं, आणि इथली एनर्जी आणि पॉवर तुम्हाला आहे ना एक आपण काय म्हणतो वेगळ्याच लेवलला अनुभवायला भेटतं, आणि देवाशी एक कनेक्शन पण करता येतं। सो खूप छान आणि मस्त आहे। असं म्हटलं जातं की महादेव आणि सती देवी म्हणजेच महादेवांची पहिली बायको, ते दोघं भ्रमण करत असताना सती देवी असं म्हटलंय की मला एक वेगळंच विश्व हवंय, मला तिथे तुमच्यासोबत शांतपणे बसायचंय, बोलायचंय, फिरायचंय। त्यावेळेस महादेवांनी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मदेवांपेक्षाही वेगळं विश्व म्हणजेच काशीची निर्मिती केलेली असं म्हटलं जातं। आणि अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेला आहे, त्यामुळे त्यांचा पण इथे पुतळा किंवा स्टॅच्यू आपल्याला दिसतो। सो इथून मेन आपल्याला काशीचं मंदिर दिसतंय, तुम्ही बघू शकता, तुम्ही दर्शन पण घेऊ शकता। असं म्हटलं जातं की ते गोल्डन कलरचं जे तुम्हाला घुमट दिसतंय त्याला बघून कोणतीही इच्छा मागितली की पूर्ण होते। सो तुम्ही पण तुमची इच्छा मागून घ्या आणि पूर्ण हो, देव करो तुमची इच्छा। सो ते मेन मंदिर होतं। त्याच्यानंतर इथून आपल्याला गंगा घाटला जाता येतं। आधी गंगा घाटला जायचं झालं की आपल्याला खूप फिरून जावं लागायचं, पण त्यांनी आता असं कॉरिडॉर केलेलं आहे की आपल्याला मंदिरातनंच गंगा घाटला जायला लागतं। सो तुम्ही तिथे विचारपूस केल्यानंतर लोक तुम्हाला सांगतात, पण आता तुम्हाला फिरून जायची गरज नाहीये, सरळ कॉरिडॉर मधनच आपण गंगा घाटला पण जाऊ शकतो दर्शन घेण्यासाठी।
पूर्ण विश्व वेगळं असं विश्व निर्माण केल्यानंतर सतीदेवी जेव्हा सॅटिस्फाईड झाल्या, त्यांना पूर्ण आनंद भेटला त्या शांततेचा किंवा त्या वाईब्सचा, त्यावेळेस त्या म्हटल्या की जो आनंद मी घेतलाय तो कलियुगामध्ये भक्तांना भेटला पाहिजे किंवा प्रत्येक मनुष्याला ही सुंदरता, ही शांतता ही अनुभवता आली पाहिजे, ही पण इच्छा माझी पूर्ण करा. त्यावर महादेव म्हटले ठीक आहे, तीही इच्छा तुझी पूर्ण होईल. विष्णुदेवांना त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे तप करा, तपस्या करा आणि इथे एक भक्तिभावाची निर्मिती करा, म्हणजे जेणेकरून कलियुगामध्ये लोकांना भक्ती करण्याची ओढ निर्माण होईल. विष्णुदेवांनी महादेवांच्या सांगण्यावरनं इथे जप तप केले आणि मग काशीची पूर्ण निर्मिती झालेली आहे. सो इथे आल्यानंतर आहे ना हे सगळं आपल्याला अनुभवायला भेटतं आणि खरंच एक वेगळं विश्व आहे, वेगळीकडे आपण आलोय असं जाणवतं. ब्रह्मदेवांच्या मंदिरातही आपण गेलो होतो. ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती करायला कुठून सुरुवात केली हे पण मी तुम्हाला सगळं सांगितलं आणि दाखवलेलं आहे. तो व्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. आणि ह्या व्लॉगला, त्या व्लॉगला आणि सगळ्या व्लॉगला, इवन उज्जैन, ओंकारेश्वर, विमलेश्वर बरेच असे व्लॉग आहेत, तर सगळ्यांना प्रेम द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओ भेटत राहतील. सो आता तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. स्टे ट्यून गाईज. नहीं बेटे, हाँ बैठेंगे अभी नहीं, थोड़ा नहा धो के फिर बैठेंगे. उलट और बस इतर आपलं राजस्थान मग जायचं आहे तर राजस्थान मध्ये एवढा कचरा नाहीये, लय कचरा आहे राव. क्या बोलेगा अनिश, कैसा लग रहा है तुझे? ठंड आहे, हिंदी हिंदी. बहुत ठंडी है. तुम्ही कशाला बॉडी दाखवते? बॉडी है अच्छे तो दिखाइए. तो मैं आपके सब्सक्राइबर्स को बोलना चाहता हूँ कि जरूर यहाँ विजिट करें. वाराणसी में आए, विश्व दर्शन लीजिए और गंगा घाट. एक्सपीरियंस बहुत अलग है. आइए. मतलब आपने को आधा घंटा यार जा रही है बोट, बोट वाला ब्लैंकेट ऊँट की सवारी भी कर लेते आए हैं तो. नहीं बाबा नको, मैं इतने मैंने जानवरों को देखा, नए जानवरों का अत्याचार नहीं कर रहे. अपना महाराष्ट्र ठीक है रे, भले लोग उधर हाल करते, इधर बहुत हाल करते. ये टुरिस्ट प्लेस है ना रे. नाही तरी पण रे कुत्र्यांना इज्जतच नाही देत. कुत्र्यांना तर हे लोक इज्जतच देत नाही.
क्या बोले मोदी जी? क्या मोदी जी ने सभी बोट वालों को फ्री में करके दिया है CNG का इंजन। तो बोले दिया कि मतलब डीजल मत जलाओ। हाँ अच्छा ना, पैसा लिया कि नहीं? तुम्ही जर इथपर्यंत व्लॉग मन लावून बघितला असेल तर महादेवांनाच परत तुम्हाला दर्शन द्यायचे असं समजा, कारण की इथून गोल्डन कलरचं घुमट अगदी क्लिअर दिसतं. पटकन तुमची इच्छा मागून घ्या आणि ती इच्छा पूर्ण हो अशी माझी महादेवांना प्रार्थना. सो इथून पुढे आपण अयोध्येला जाण्यासाठी निघालो होतो. 55 किलोमीटरचं अयोध्या होते आणि आम्हाला थांबवण्यात आलं. ऑब्व्हियस आहे, कारण की 22 तारखेलाच ओपनिंग झालं होतं, 24ला गर्दी होती खूप, त्यामुळे ते लोक आमच्याच सेफ्टीसाठी आमचाच विचार करत होते. नरेंद्र मोदींनी तसंही सांगितलेलं घाई करू नका, पण एनिवेज आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, पण नाही पॉसिबल झालं. नो प्रॉब्लेम, नेक्स्ट टाइम नक्कीच जाऊ आणि तो ही व्लॉग मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. सो तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहू देत, जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन इन्स्पायर होईल. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, कारण की तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील बेल आयकॉनला हिट केल्यानंतर. तुम्ही व्ह्यू देता, सबस्क्राईब करता, पण लाईक करत नाही, त्यामुळे लाईक करायला विसरू नका, जेणेकरून मला नवीन व्लॉग बनवण्यासाठी आणखीन एनर्जी भेटते. आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत पण हे व्लॉग शेअर करत जा, जेणेकरून त्यांना पण इन्फॉर्मेशन भेटेल. भेटू परत नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.